नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. दादा, काय नाव आपलं? माझं नाव दीपक पंडितराव पानसरे. राहणार कुठे? चिखलवाड. हो. 2 दिवस अगोदर मुंगसा मार्केटमध्ये काय झालं? बरं, मी कांदा नेला होता माझा विकण्यासाठी. तिथं माझा कांदा 1700 रुपये गेला होता. 1700 रुपये गेल्यानंतर खळ्यावर गेलो त्या व्यापारीच्या. परत त्यांच्या व्यापाऱ्यांनी वांदा घातला. मी त्यांना मान्य केलं माझा 1-2 कांदा खराब आहे. परत त्यांचा तो मापारी असा कांदा चोळून खराब करून मला दाखवत होता. म्हटलं, तुम्ही याचे पूर्ण कांदा खराब करशाल तर माझा कांदा खराब होणार आहे. म्हटलं, तुम्हाला नाही घ्यायचा, माझा कांदा भरून द्या, मी वापस घेऊन जातो. नाही म्हणे, आम्ही काही तुमचे तिथून पळत आला. डायरेक्ट माझी गचांडी वळली. मला डायरेक्ट त्यांनी हानमान सुरू करून दिली. त्यांनी किती लोक होते? व्यापारीचा भाऊ, तो मापारीवर एक पोरगा होता तो, आणि काट्यावरचा माणूस बी तिथून धावून आला आणि तो बी मला मारायला लागला. असे या 4 माणसांनी मला बेसूम मारलं, बेशुद्ध पडसतो. मग काही व्यक्तींना असं वाटलं मारहाण करू आली या व्यक्तीला, तर मग ते एक व्यक्तींनी सोडलं, मला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर मी बाहेर गेलो. मला चक्करून पडला. 5-10 मिनटं तिथं पडलो. मावशी, काय अपेक्षा आपली? माझी अपेक्षा एकच आहे की शेतकऱ्याला म्हणजे इतक्या जणांनी मारायला नको होतं. बरोबर आहे, माझा लहान मुलगा आहे, 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे. आमचं फक्त त्यांच्यावरच जीवन आहे. आज त्या माणसाला खूप बेदम मारून हे केलं. ते माणूस काम नाही करणार तर आम्ही काय करणार, काय खाणार, शेतीमध्ये काय पिकवणार? कर्जबाजारी आहे आम्ही. आणि आज यांनी एवढं मारायला नको होतं. आमच्या शेतकऱ्यांना एकच आवाहन करते मी की तुम्ही आमच्या पाठीमागे राहा आणि न्याय मिळवून घ्या. आज आमच्यावर प्रसंग आला, उद्या तुमच्यावर. माझा माणूस आता काम करणार नाही तर आम्ही जगाचं कसं, काय करायचं? आम्हाला न्याय कसा मिळेल? मग आता तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. सरकारला माझं एकच आव्हान आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. रवी दादा, मुंगसा मार्केटमध्ये जे प्रकार घडला त्या प्रकार संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? मुंगसे कांदा उपबाजारमध्ये जो प्रकार 3 दिवसापूर्वी घडला तो अतिशय निंदनीय आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला न करता त्या ठिकाणी जे आमचं कार्यालय आहे त्या ठिकाणी उचित अशी माहिती द्यायला पाहिजे होती आणि त्या ठिकाणी तो वाद मिटवता आला असता. परंतु 3 ते 4 जणांनी त्या शेतकऱ्याला मारल्यामुळे तो शेतकरी हा कुठल्याही व्यसन केलेला नव्हता. तो वारकरी सांप्रदायिक शेतकरी होता. त्याच्या गळ्यात माळ देखील होती. ती माळ देखील तुटली अशी त्यांनी आम्हाला दाखवली. त्याच्या बरगड्यांना लागलेला मार त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवला. त्यांची जी परिस्थिती बघितली आम्ही, त्याच्यानंतर मग हे सर्व बघितल्यानंतर आम्हाला खरोखर वाटतंय की व्यापाऱ्यांनी जी भूमिका घेतली ती निश्चितच चुकीची आहे. यापुढे कोणत्याही व्यापाऱ्याने असं कृत्य केल्यानंतर त्यांची गय केली जाणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांचं लायसन्स टर्मिनेट करून त्यांना लिलावात कुठल्याही भाग घेता येणार नाही अशा प्रकारची कार्यवाही आम्ही करायचा विचार करत आहोत. सर्व संचालकांना विचारात घेऊन आणि जसं विनोद भाऊंनी सांगितलं की 3 समिती स्थापन करून लवकरच त्याचा अहवाल आपल्याला मिळणार आहे आणि सर्व अहवाल वगैरे प्राप्त झाल्यानंतर उचित अशी कारवाई त्या व्यापाऱ्यांवर केली जाणार आहे. अशी पण माहिती मिळालेली आहे की ज्या व्यापारी आता प्रत्येक वेळा शेतकरीवर हल्ला करतात त्यांना काही राजकीय मोठे नेत्याला पण आशीर्वाद आहे. आता ते उचित बोलणं माझ्यासारख्याने योग्य ठरणार नाही, कारण मी बोलणं म्हटलं म्हणजे त्याच्यात राजकारण दिसून येईल. परंतु जे कोणी मोठी व्यक्ती किंवा राजकीय आश्रय त्यांना असेल त्या राजकीय व्यक्तीने देखील या प्रकरणामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये. कारण की संबंधित शेतकरी हा आपल्या मालेगाव तालुक्यातील शेतकरी आहे आणि मालेगाव तालुक्यातील गरीब घराण्यातील शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला न्याय देणं हे प्रत्येकाचंच काम आहे. म्हणजे त्यांच्यावर बरदास्त असणारा जो राजकीय नेता असेल त्याचं देखील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे आणि तसं न घेता जर ते या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत असतील तर आगामी काळात त्यांचा देखील बुरखा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आता या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी व्यक्तिशः स्वस्थ बसणार नाही. लिलाव झाल्यानंतर शेतकरी संबंधित व्यापाऱ्याच्या खड्यावर गेले. तिथं शेतमाल खाली करत असताना
प्रतवारी करून कांदा आणलेला नाही म्हणून व्यापाऱ्याने हरकत घेतली. शेतकऱ्याने सांगितलं की माझा माल भरून द्या, परंतु व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये तू मैमय झाली. त्याच्यात व्यापाऱ्याने शेतकऱ्यावर हात उचलला, त्याला मारहाण केली. तर त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून सोडवणूक केली. परंतु सर्वात महत्त्वाचं अशी काही गोष्ट घडली तर व्यापाऱ्यांचं काम आहे, त्यांनी जे बाजार समितीचं प्रशासन आहे, तिथलं कार्यालय आहे, तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांना याची कामगिरी करणे किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा असं काही घडलं तर बाजार समितीच्या कार्यालयात संपर्क साधणं. घडलेलं आहे. बरोबर. मग आता किती वर्षापासून असं चालणार? ते शेतकरीवर हल्ला, शेतकरीच्या जीवावर मोठे व्हायचे आणि शेतकरीवर मारहाण करायचे. हे बघा, बाजार समितीच्या दृष्टीने शेतकरी आमचा दैवत आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय अत्याचार होऊ नये, त्याच्या मालाला योग्य दाम मिळावा, त्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात या दृष्टिकोनातून बाजार समिती कटिबद्ध आहे. परंतु या ज्या गोष्टी परस्पर होत आहेत या दृष्टिकोनातून जोपर्यंत आमच्या निदर्शनास कोणी आणून देत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्यावर काही उचित कार्यवाही करता येत नाही. आजच्या या घटनेमध्ये पानसरेंनी आमच्याकडे रीतसर अर्ज दिलेला आहे. आम्ही त्रिसदस्यीय आमच्या संचालकांची एक कमिटी नेमणार आहोत आणि ती कमिटी 7 दिवस सर्व लोकांशी चर्चा करून जाब घेऊन त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जर व्यापारी आम्हाला दोषी आढळले तर त्यांचं लायसन्स देखील आम्ही सस्पेंड करण्याचा विचार करू.